हरि ओम नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते माणि जहुनुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः सर्वगुरुभ्यो नमः श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही काली महाभारतांतो 17 दिवसाचे युद्ध पळयले. 17 दिवसांतो दुशासनाधीश मारले, कर्णाकधीश मारले, पूरे जन मेलींची कळवा. आता 18 दिसाक ती 17 दिसा रात्री भीष्माल्या समीत वचून रडता दुर्योधन कळवा. आणि म्हळे ताका कर्णाक नमून नाशिल्लो तो युद्धांतो. कर्णूय गेल्लो म्हणून म्हणटाना आनी साध्यना गेलूचाक म्हूण म्हणलेले अपधैर्य ताका शूर जाले पळय. भीष्माले वचून मस्त हें केलें, विलपन केलें, दुखलो, सांगलें कर्णाक वेल्ले आजा अशी तशी पुरे कळ्ळें. भीष्मान मस्त समाधान करूच ताका. कसलें समाधान करचें? युद्ध करी, युद्धांत मर तुका वीरस्वर्ग मेळटा कळ्ळें. शिवाय तुवें सगळो दीस बैसून दुःख करलें जायना म्हूण. कडेक दुर्योधन जायता हांव युद्ध करता म्हूण बाय सरला. रात्री वचून न्हिदला तागेल्या बेडरांतो. कृपाचार्य सकाळ जेवका जाल्यार येता. दुर्योधन कशें आसा म्हूण पळया. न्हिदपणी हाका दुर्योधनाक दोळो तांबडो तांबडो जाला. रात्री पुराय दुर्योधनान न्हीद कळ्ळी म्हणून ताका कृपाक भारी एक नमने बेजार जालें कय. तागेलो हात धरलो के दुर्योधनाला आनी हाळू वतील कय. आनी म्हणा के दुर्योधना कसलेंय दुख्ख करूं नका आनी जाल्यार गेलमनाचें म्हूण सांगचें नाका. पळय अश्वत्थामस हामस आमकां मारतल जन कोणेय नांची म्हणटना आमी दोग जन चिरंजीवी म्हणटरी आमी युद्ध करता म्हणलें वयन मे आमगेलें धैर्यार आमी तुका धैर्य दिताची तूं युद्ध कोरका भिवचानच. क्षत्रिय धर्म म्हळ्यार भयंकर जावन आसुचो. एक नमने विनाश जावची म्हूण म्हणयता. इत्या म्हळ्यार युद्ध म्हळ्यार मनशांक दीश मारूका तशी तसल क्षत्रिय धर्म प्रजा पालन कोरका न्ही जावन रायान प्रजेंक मारची न्ही म्हूण म्हणलें रायाल मना आसल्यार युद्ध म्हणलें तनी हे सोडका जाता न्हय. पळय तुका एक उत्तर हांव सांगता, विशय सांगता. कसलें म्हळ्यार तूं सुरवे युद्ध प्रारंभ करतना तुगेलें मना कसं आशिल्लें आमी गेलवताची म्हूण आशिल्लें जाल्यार तुगेल दूरदृश्टी कसं की न्हय. आमगेल पक्षाचो भीष्म, द्रोण, कर्ण, जयद्रथ पुराय जन सोलवलीची आतां पुराय जन मेल्लींची. तुगेल भावंड कितली जन मेल्लींची. तुगेल पूत लक्षण कुमार मरनी मे म्हणटना तुगेल पुराय जन गेल्लींची म्हणटना युद्ध करचें कोणा खातीर कशा खातीर म्हूण तुका दिसच्या पुरो. आमगेल प्रितीचे बंधू मित्रांक पुरे कळून घेतला आमी. आनी आतां आमी हातां बोटान लेखोर तितली मात्र योध वरल्यांची. कोण कृतवर्मो हाव म्हळ्यार कृपाचार्य सांगता आसा. कृपाचार्यो कृतवर्मो अश्वत्थामो दुर्योधनो शकुनी उलूक तितले जन आतां आमी वरल्यांची कळ्ळें. इतले दीस इतली जनान युद्ध करून इतली मरणांनी जाली नंतर आतां आमकां मना वचवें अर्जुना येद्रा कोणेंय युद्ध करूं जायना म्हूण. कितले पंत आमी पुराय जनान सांगिल्लें जालें अर्जुना येद्रा कोणाक राबू जायना कोणाक राबू जायना म्हूण. पळय 18 दिसा फुडें तुगेलें सैन्य कशें आशिल्लें पळय. आतां तुगेलें सैन्या परिस्थिती पळय. आमगेले कडेचे विराधिवीर पुरे अर्जुनाला हातांत मेल्ल्यांचे मात्र न्ही. भीमू, सात्यकी, दृष्टद्युम्न, अभिमन्यू हांणी कितले सैन्य नाश केलें आमगेलें. तांतूं भिमान तुगेलें भावंडा पुरे मारनी मे आनी ಸ್ವಲ್ಪ जन मात्र बरल्यांची.
दुशासना मारले भीमानं आम्ही प्रयत्न येशिलीची ज्याला भीमा मारनाशी सोडी भीमा म्हणू जवो भीमान दुशासना मारताना तडसूच जवो आमकां साध्य जल्बे नानमे जेद्र रक्षण करू साध्य जल्बे नानमे म्हणटना आमकां जय मेळचे संभव ना म्हण तुका कळ्ळी मत बळे मनशाक शक्तेस्तान ताणें होराट कोरका तो दुर्बल म्हणून जाल्यार रे शांती संधान करची चांग म्हणून विवेकी जन संगनाचे तशी तू कसं करी पांडवांगेल वटो संधान करून घे आत्ता जलरी कडे दिसचे वाडणे तू पण याकलं वरलं म्हणून जाल ना युधिष्ठिर खंडित संधानाक वपवता कृष्ण युधिष्ठिरा सांगता तू शांती संधान करून घेवया म्हणून कृष्ण सांगता पण तांणी येयलेत न्हय शांती संधान कर तू करून घे म्हणून म्हणटा कळबे पांडव कोणीय आतां अर्जुनाक कितले कोपसच्या पुरो भीमा तुगेलो वयर कितले कोपसच्या पुरो जाल्यार रे कृष्णान सांगली म्हण जाल्यार तांणी जायत कृष्णा म्हणटाची तशें दुर्योधन आपल्यानी मरलेले जनपुरे वरोची सगळे कुरुकुल नाश जाल्ले म्हण जेवची नाका म्हणून ताका कृपा बारी दुःख जलके रडलो 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 तर इची ताका मुर्चित जलके तागेला आशी कसले म्हण म्हळ्यार दुर्योधन पुणी एकलो वरल्या रे कळवे हस्तिनावतीन धृतराष्ट्राक चेडुवनाची म्हण जायना न्हय म्हणून जाल्यार रे दुर्योधनाक कृपाचार्याला वस्त पळयतना बारी बेजार जलके ताका तोंडा उदा मारलिके ताका शैत्योपचार केलके उठायलो तो दोळे दुखून दुर्योधनाला उदा देवता म्हणालके मात्र कृपाचार्या तुका मिगेले एक चांगपण बरेपणारा सुका म्हण तुका आश म्हणून गोतस म्हाका तू म्हाका सांगील समजावन नाशील विशय युद्ध शूर जेवचे पशी पुढे तू म्हाका सांगला भीष्मान सांगला द्रोणान सांगला पुरे जनान तुम्ही सांगला म्हाका उडगास आस जाल्यार रे युद्ध प्रारंभ जाल्ली नंतर कळव्या तू प्रयत्न सोडी संधान करी म्हळेल तू जवो द्रोण जवो भीष्म जवो युद्ध शूर जाले नंतर तुम्ही तुमगेले जिवाबाईचे आशी सोडून तुम्ही होराट केला तुवें म्हाका सुरवेक शिकयलेले द्रोण येयल मागीर सुरवे गुरू तू आमकां द्रोणाचारी मागीर येयलो हांव जन्मा येतन लेकून तुका पळयला म्हाका तू मस्त प्रिती करता म्हणून गोतस जाल्यार रे कृपाचार्या आत्त शांती स्थापन कोरया म्हळ्यार साध्यस म्हण लेखलाव तू त्या कितली किपुडी कोरकाशिल्ले आ पांडवांक कितली यातन दिला कितली दुःख दिला तू आलोचना केला कर एक पंता द्यूत उडगास करी त्या द्युता वेळार तांकां कितली अपमान केला कितली रितीर दुखयला तांणी आयकताच वे आत संधान करून घेवच्याक शांती संधाना खातीर दूत जावन कृष्णू आयला ते कृष्णाक आब कितले एक मर्याद दिनानातल्या बरें म्हणटा पळय कृष्णाक कितले अपमानीत केल्ले हांवें कशी चल्लो हांव तो देवूची म्हूण तुमी पळय म्हणटर आसला रे ताणें विश्वरूप दर्शन दाखयलें रे म्हाका मिगेल बुद्धीक कसो जल्लेल की म्हाका तो एक नेमाय करतलो गारुडी खुशी दिसलो कळवे हांव ताका पांयपणान अशी मिगेल सिंहासनार गुटान अशी बसलो तेन्ना ताणें भुकंपशी कोरून मिगेल सिंहासन पाडयलें हांव तागेले पांयेरी पडलो जाल्यार रे म्हाका तो देव म्हूण मना वच्चे न्ही न्हय तसल्यार रे आज ते कृष्णाले हांव कशी निमगुचें नाका द्रौपदीक दुशासनान सभेन तूं तांडून घालतना त्या वेळार तांकां कितली कोप येयला द्रौपदी कितली अपमान जाला ताजे वेर हांव अट्टाहासार आसला करून हसला तांकां कशें जेवचो पुरो आतां हांव शांती संधाना म्हूण चमकलें रे शांती स्थापन करूं म्हूण चमकलें त्या पुरे उडगचलें तांणी म्हाका उलयना अशें बसताच वे भीमू हांव दुशासन उपरे चेडूपणार देखून ओटू होड जाल्ली न्हय तितली प्रीती ताका आमगेले वयर आशिल्ले दुशासनाल रगत तशी पिवका म्हण जाल्यार रे कसल कोप सुका तागेले हृदयांत तूं कृष्णाक आनी अर्जुनाक अभिमन्यूल मरण विसरू जत्त म्हूण लेखलावे द्रौपदी जाल्ले अपमान आमगेले निमती ते पांडव केन्नाय विसरतावे द्रौपदी तिणें एक प्रतिज्ञा केला की दुर्योधन केन्ना मरता तेद दोळ ते नेलार निद्दता तलपार निद्दना म्हूण हे पुरे उडगास करी आचार्या समची आमी विवेचन केलें म्हणजे आतां आमी खंयची तोंड घेवन तांगेलें की शांती संधान करूं वच्चें मात्र न्ही म्हाकाच आतां पांडवांगेलो वटू संधान करूं इश्ट ना कित्याक म्हण म्हळ्यार तूं सांगील सम्मा आतां हांव जावन हांव संधी प्रस्ताप घेवन चमकला रे युधिष्ठीर वापरता कृष्ण अर्जुन तांणी कृष्णान सांगलें रे अर्जुनूय वापरता कृष्णूय वापरता जाल्यार रे कोणाकय युद्ध नाका आशिल्लें आवच युद्धा खातीर मुखार येयलो जाल्यार रे म्हाका इश्ट ना कित्याक म्हळ्यार इतली काळ थंय हस्तिनावती राज्य मेगेलें आशिल्लें ते मेगेलें जावन आसो काय म्हूण युद्ध केलें हांवें
आत्ता शांती संधान केलं अर्ध तांकां दिवू का जत्न मे म्हाका त्या कुशना आतां तितली राय हांकां खंय खंय दुखून आपोवन हाडल्या कितली की राय मेलींची कितली की तांगेले सैनी मेले अशी मेगेल निमती कितले क्षत्रिय हाल संहार जाल्ले कडे वेळार हांव तांगेले घेत ओपंद करून घेतले म्हण जाल्यार ते मेल्लेले रायांक गेले मंत्र्यो घरकडचे तांगेले बायलो सगळे म्हाका श्रप्पिन अशी बसताचे तशें जावन तुगेलो उद्देश समजच्या पुरो जाल्यार तू केक गोतस न्हय कितले कांय नच जावो वखद पितन कोड असल्या कोणाकय नच ते कोड वखदान हित जत्ता देहाक म्हूण कोणेय लागताच वे कोड वखद नाका म्हणून म्हणटाची तशी आतां म्हाका हेडी बी हांव न्हय न्हय म्हाका भंयस वे तांगेले ना हांव राय जावन आशिल्लो जाय जाल्यार दान केला जाय जाल्यार यज्ञ यागादी केला कळ्ळें इतली काळ थंय एकलो जावन चक्राधिपत्य अनुभव करून आशिल्लो हांव आतां पांडवान सांगिल्लें तशें आयकूंक जायत संधान केल्यार नाका नाका आनी एकचक्राधिपती जावन आसतना कितली जन मेगेल वोटो आशिल्लीची मेकल कतर युद्ध करूं येयली सर्व जन मेल्ले न्हय नाका बा हांव युद्ध करूं युद्ध संधानाक हांव प्रस्ताप करना कांय नाका हांव युद्ध करता कित्याक म्हळ्यार इतली काळ नंतर युद्ध करनाशी म्हाका सरलें म्हाका अपकिर्ती मात्र येता शिवाय युद्ध केल्यार मेगेल कीर्ती वाडटा जेवो हांवय मोर पुरो म्हाका कसले बेजार ना कित्याक म्हळ्यार हांव विरस्वर्ग पावता म्हळ्यार खंडीत हांव अंतलार पण मोरू तयार ना कळ्ळें हांव क्षत्रियान कशी मोरका युद्धभुमीन तूं तशी मरता त्यांचे निर्धार केला हांव मिगेल जन पुराय स्वर्गांत मिगेल कती राखून बसल्यांची वैब्या मिगेल कत्री जीव सोडले तांणी आतां हांव तांकां संतोश जेवका जाल्यार जेवका जाल्यार कशें कसले जेवका म्हळ्यार इतले आमी जीव सोडलेले खातीर दुर्योधन सिंहासनार बसलो पांडवा पुराय मारले म्हूण जेवका ना हांवें दुर्योधन मेल्लो ओडणी युद्धांत वीर युद्ध करून मेल्लो न्हय म्हणून तांणी समाधान करून घेताची स्वर्गांत कळ्ळें तशी आतां हें कोण प्रारंभ केलेले भीष्मान खंयचे सैन्याधिपत्य मागीर द्रोण जालो मागीर कर्ण जालो आनी आज कोणा म्हूण पळया मागीर सांगता काय तो बेजारा रे कर्णान बिनी आमी गेलवले जाल्यार कर्णान म्हाका गेलवान दिलेले जाल्यार हांव अर्ध सिंहासन म्हळ्यार अर्ध राज्य कर्ण दिता म्हूण लिखिलें आतां तोचे ना मेगेले खातीर ताणें जीव सोडलो आतां तांणी कोणय नातिले तेन्ना ते सिंहासना आशेक हांव हेडी जेवचें म्हाका समय साधक म्हणाचें कृतज्ञ यो म्हूण म्हणाचें मस्त पाप केलां हांवें जैत वे जाल्यार कृतज्ञ म्हूण येदोळ सांगून घेनी आतां त्या बाई सांगून घेवची आशे ना म्हाका आतां हांव स्वर्गा वच्चें एक चांग वाट म्हूण म्हाका दिसता स्वर्गा वचूंक जाल्यार कसो करूं रणरंगान तो हांव मोरका तशें जाल्यार मात्र साध्य जाता तशें मेगेले खातीर दुख करूं नाका आतां कर्णान मेल्ली नंतर म्हाका वंचुका म्हूण म्हळ्यार आशे ना तूं कसो सांगला रे हांव आयकना तूं बेजार करूं नाका म्हण कडे रे कृपाचार्य बारी आश्चर्य जाता खंय कर्ण मेल्लो दुर्योधन इतले मोवळसाणी येयले वे कसो दुरहंकारी जावन आशिल्लो आतां तागेलो अहंकार पुराय निर्नाम जाली न्हय म्हूण हांगा पांयच्या दिसाक म्हळ्यार ते दुसऱ्या दिसा पंतेर हें आयच्या दिसा कशी युद्ध करूं काय म्हूण कृपाचार्य दुर्योधनाला उल्लोच आयलो आतां तांणी ते कशी युद्ध करचें कोण खंय रपचें म्हूण म्हणलेलें एक आलोचना करता रसाची मस्त कांय जन वंचनेची ಸ್ವಲ್ಪ जन थंय सरस्वती न्हंय कुरुक्षेत्रा लागीं होळता न्हय थंय नित्याहानीक व्रतविधी पुरे केले काय तांणी कसं सांगता दुर्योधन म्हूण राखून राबल्यांची तांगेल पुरे जन अंगांक एक नमने घाय जावन उज्जे तरस जाल्यार कसं करचें युद्ध कोरकाना माझी दुर्योधन अश्वत्थामाले सांगता आनी निमगीत काय पळय आमगेल पुराय जनाल पशी ज्ञान विवेक असूचें तुका म्हूण दिसता आतां सैन्याचे अधिपती कोणा करचें दंडनायक कोणा करचें म्हणटना तो सांगता पळय शल्यूच्यात पांडवांक समान वीर तो कळ्ळें तागेल वैर ताका तुगेल वैर प्रीती यस ताका दंडनायक करी तेन्ना पक्कानी शल्यू तुका युद्ध गेलवून दिल्यार दिवच्या पुरो दुर्योधन शल्याले आयलो आनी म्हणालो खंय मामा तुका हांव सैन्याधिपती करता जैत वे तूं आमकां विजय घेवन दिता म्हूण म्हळ्यार नंबीक म्हाका शल्या भारी संतोश जालो खंय जैत ताका भारी संतोश जालो व्हडलो पीठ दिल्ली न्हय कड तो म्हणटरस जैत दुर्योधना काली कर्णाकानी अर्जुना द्वंद्व युद्ध जातना तूं कर्णान मेगेलें निमगिलेलें एकच वेळ हांव मेल्लो म्हणलें कांयच युद्धांत तूं कसो करता म्हूण हांव म्हणलें तूं मरचें साध्य ना म्हूण जाल्यार पक्कनी हांव मेल्ल्यार म्हूण तेन्ना हांव ताका एक उत्तर दिल्लेलें तूं मेल्लेलें प्रतिकार हांव कृष्णार्जुनाल वैरी
काढता म्हळ्यार कृष्णार्जुना हांव मारता म्हणून जल्बे आत कर्णान तुगेले खातीर कशी युद्ध केले कशी जीव सोडले हांव पुरे पळयला कालच्या दिसाक तशी हांव ताका दिलेलें उत्तर बरोवन घेता आज हांव सैन्याधिपत्य वयसून घेवन हांव युद्धा वता दुर्योधनाक एक वेळ युद्ध गेलोवन दिता नावे रणरंगान तो हांव प्राण सोडता अशी बीन येना हांव जल्ले कौरवाल सैन्याधिपती जावन शल्याक पट्टाभिषेक केले कौरवांक बारी संतोष कशी एक चूर आशी वापस दुर्योधना येयली की कई आम ಗೆಲ್ಲುವ ಗೆಲುವು ಕೈ ಪೂರ म्हणून कडे युधिष्ठिरू कौरव पाळयांत तुकून येवचे जयकारू येते आयकतना युधिष्ठिरा कळ्ळें की आतां कोणस म्हळ्यार शल्य मात्र तांगेलो महावीरू तशें ताका कैकी सेना नायक केला दिसता इत्या म्हळ्यार येद्दोळ खंय खंय सकडें युद्ध केला सोल्व न्ही तो जाल्यार कृष्णा आतां आमी कसो करचें कशी मुंदरसूचें शल्यान आमगेल्या येद्र आयल्यार कृष्ण म्हणाल काय वै धर्मराया तूं सांगील सत्याची येद्दोळ तरी शल्याक ಎದುರು ರಪ್ಚ ಕೊಣಚನೇ ಜೈನಿ तो कोणाला ಎದುರ ಸೊಲ್ವನಿ तितले धनुर्धारी तो चांग योध तो गे निजावन पळोवचें गेल्यार भीष्माक जावो द्रोणा जावो कर्णा जावो शल्याल इतले युद्धाक शल्य नाशिल्ले तांतूय शल्यो गदा युद्धांतूय असामान्य तो आमगेले भीम तागेले एद्र गदा युद्धार बयशना आनी आयचे दिसा म्हाका दिसता दृष्टद्युम्न सात्यकी अर्जुन भीम ಶಿಖಂಡಿ ನಕುಲ ಸಹದೇವ್ ಪೂರಾಯ್ ಜನ ಒಟ್ಟು ವಚನ ಯುದ್ಧ ಕೆಲ್ರಿ ಶಲ್ಯ ಸೊಲ್ವಾಚ ತಂಕ ಜೈಶ್ನ ಜಲರಿ युधिष्ठिराला तोंड सांजत की यो शल्य सोलवाच्या जायना कसो करतसले आत्त म्हणटकी ना युधिष्ठिरा तूं सोलवायत ताका कळ्ळें तूं शल्याला पशी श्रेष्ठ युद्धांत म्हाका तें कोत्तस तुक्कू सोडल्यार विंगड कोणाकय शल्य आयचे दिसा मारूं जायना तूं मात्र कसं करता तुगे मोळ साण सोडका मिगेल मामू आगेल ಒಟ್ಟು कशी युद्ध करचें म्हणना तूं युद्धभूमी शल्याला ಎದುರು ರಪ್ತನ ಕ್ಷತ್ರಿಯೋ ಆ ಯುದ್ಧ ಕತಿರೈಲ मिगेले ಎದುರು ಪಕ್ಷ ರಬ್ಬಿಲ್ ಜನ ಮರ್ಚೆ मिगेले गूरी म्हूण लेखून तूं मारका कळ्ळें कोणाक शल्याक अन्यक कसं म्हळ्यार शल्या मारका जाल्यार सत्य धर्म कोण पालन करता तांगेले निमती मान ताका मरण मेळचें नानतलें जायना कळ्ळें तशें तूंच वस म्हणून तेदना जालें शल्यो कौरव सैन्याधिपती जावन आयलो आशिल्लें सैन्य ಒಟ್ಟು कोरून एक कश्ट जावन वचचें व्यूह रचन केला ताणें कळ्ळें एक सैन्य सानस म्हणून कसं एक पट्ट व्यूह रचन करणी क्लिष्टकर जावन वचचें एक व्यूह रचन केला आत कृपू अश्वत्थामू शकुनी कृतवर्म दुर्योधन आनी दुर्योधनाल ಸ್ವಲ್ಪ भाव इतले जन विराधी बरल्यांचे मागीर सैन्यस कितले युद्ध जावन कितले सैन्य मोरक सैन्य तांगेले आस जाल्यार सैन्य चलायसितले योद्धा तितले जन मरल्याचे तशें जावन तांणी लेखताच की आजी कोणाले ಒಟ್ಟು समसम युद्ध कोरना द्वंद्व युद्ध म्हणटा पळय म्हळ्यार आत शल्यान दुर्योधन आगे कोणाले युधिष्ठिराल ಒಟ್ಟು मात्र अश्वत्थामान अर्जुना ಒಟ್ಟು मात्र तशी कोरना ह्या आयचे दिसाक संकुल युद्ध करचें ಒಟ್ಟು मेळ्ळ पांडवाल वैर पडचें म्हणून तें एक तीर्मान केल्लें येद्दोळ जल्ले आजी परस्पर एकल्या रक्षण कोरून ಒಗ್ಗಟ್ಟಾर युद्ध कोरका एकाकल्यान आमगेल शौर्य प्रदर्शन करताचें म्हूण लेखलें जायना आयचें युद्ध म्हणून घे युद्ध प्रारंभ जाल्लें 17 दिसांत जॉय जालें तितले जिवहानी जाल्ला रे पांडवाल पक्षांतूय कौरवाल पक्षांतूय मागीर सैन्य आशिल्लें खंय कळ्ळें तशें जावन पांडव कसं करताची हाणें व्यूह रचन केलेलें पळोवन तिनी ग्रूप करताचे तिनी सैन्य तिनी विभाग करून घेतात तांणी नकुल सहदेव तांणी तांगेल ಒಟ್ಟು युधिष्ठिरू शल्याल ಒಟ್ಟು युद्ध करूं वता दृष्टद्युम्न शिखंडी सात्यकी तशी विंगड एक गुंप करतात तांणी भीमू कृपाचार्याल एद्राक अर्जुनू कृतवर्माल एद्रा रब्बून युद्ध करतरस शल्यो युधिष्ठिराल वैरीच मन दवरून युधिष्ठिराल ಒಟ್ಟು युद्ध करता क्रमेण युधिष्ठिराक तो सलवायतकी म्हूण लेखूका तेद भितर भीम युधिष्ठिराल सहायक आयलो कळ्ळें तांणी कशी सुरवेकाची युधिष्ठिराक पेटोवचें म्हणटना तागेल सैन्या एद्राक भीम चमकला मागशी कृष्णू तागेल रथार अर्जुन वतरस युधिष्ठिराल चक्र रक्षक जावन नकुल सहदेव वसाची दृष्टद्युम्न सात्यकी येयल्यांची जाल्यार वतन तांणी चंदकोन चमकले जाल्यार मागीर ते एकाकल्यान ಒಟ್ಟು एकाकल्यांक युद्ध जाता भीमाकनी अश्वत्थामा युद्ध जाता धर्मराजाकनी शल्याक घोर युद्ध जाता कळ्ळें भीमू अश्वत्थामाक मस्त प्रयत्न करना अशी सोलवायता युद्धांत कळ्ळें तेदना शल्यो तशीची धर्मराजा एक घडीक धर्मराजा सोलवायता शल्यो त्या वेळाक भीमू
तई अश्वत्थामा लोट युद्ध करतशील अश्वत्थामा सलवाईला नव्हताने तो सीदा युधिष्ठिराला सहाया येता येऊन गद्यानं शल्याल ग्वाडी मारता जलवे म्हणताना ग्वाडी नंतर तो रोत मुखारत्वे नानव शल्यू कसं करता रतार दुखून तो गुडता तगेल गद काढता दोग जनाक गदा युद्ध द्ವಂದ್ವ युद्ध जलरी भीमू गदा युद्धांतू सम मारता कोणाक शल्याक शल्याक मूर्छता कृपाचार्य कसं करता ता करत बस घालणं रणरंगादुकून बाहेर घेऊन होता घे आता भीमान अश्वत्थामा सलवायले अंचाण शल्याक मारले म्हणताना वापा संकुल युद्ध जाल्ले कळले अश्वत्थामा कसं करता ते भितरी अन्य करतारी येऊन भीमा एದುರಿಸಿತು वापास दुर्योधन तशीची सुरवे भीमाक गुरी दवरतो भीमाल सुतूची सर्व दिक्कांतू बाण सोडता अश्वत्थामु दुर्योधन दोग जनई हाग्या लांगावैर बाण सोडतरस जला भीमू तिथले चकचक्यतेर ते बाण पुरेपुड्डी करता कशी सांगचे अतिमानुष युद्ध म्हणताची युद्धम सुघोरम अतिमानुषम अतिमानुष म्हळ्या मनुष्य मात्रांतो जावची युद्ध नाही कहते म्हण अश्वत्थामा विरुद्ध रामशो म्हणताची दुर्योधन कली भीम कशी वायुदेवो त्याक जेन्ना ಒಟ್ಟು युद्ध म्हणून म्हळ्यार भीम एक पक्षांत पांडव आले आनी दोग जन कौरव पक्षांत युद्ध करता रसची जल्वे दुर्योधनाले बाउंड पुरय युद्ध आयलींच कೈ ಸ್ವಲ್ಪ जन वरलेत ना कौरव आयल्याची तांगेल ಒಟ್ಟು युद्ध कोण केलें कसो युत्सू शिखंडी आनी द्रौपदील चेडूं तांकां युत्सू माम जाता शिखंडी माम जाता कळ्ळें युत्सू म्हळ्यार कोण धृतराष्ट्रालो ते एकी वेशास्त्रीक ताण वर्डिकून घेवचे आसा धृतराष्ट्रान तागेल पूत कळ्ळें तो कौरव सैन्यांतू सर्वलतो सुरवेक जाल्यार मागीर पांडव सैन्यक येता तो पांडवांगेल ಒಟ್ಟು युद्ध करता म्हूण सांगून तशी बरलेले दिसू द्वंद्व युद्ध चड जाल्ला जाल्यार आयचे दिसा तितले द्वंद्व युद्ध जायन जाल्यार तितले बग्गी पुराय जनांक बग्गी युद्ध मुक्सूक आयता म्हळ्यार आनी कोणेय जन नांची जाल्यार तितले बग्गी युद्ध कैद जावो म्हणून तशें एक नमने सामुहिक हत्तीशी मरचे दिश मरचे संकुल युद्ध जातरस गुंपांतू युद्ध जातरस दनपार जाल्ले कडेरी शल्याक एक पंत मारन पेटयलेले नमे तो वापास एक रथार बैसून घेवन आयला कोण शल्यू येवन अर्जुना लोट युद्ध करता तो अर्जुना लोट युद्ध करताना हांगा अर्जुना लोट कितली भीकर युद्ध करता म्हळ्यार अर्जुनाल सुतूची बाण सोडता जाल्यार अर्जुनूय काही सामान्य नाही नव्हे तो हागेल बाण पुरे कातरसी तर मुखार वता देवासुर संग्रामशी मस्त काळ युद्ध केला तांणी म्हळ्यार मस्त वेळ ते युद्ध केला जाल्यार शल्यूय सलवाना अर्जुनूय सलवाना समासम युद्ध म्हणटा पळय तशें जाता कडेरी शल्यू एक वज्रायुधावरी विभत्स जावन आशिल्लें बाण काडता ते ततः शरम वज्रनिभम मद्रराज समाददे वज्रायुधा समान जावन सुची एक आयुध काढता बाण आणि अर्जुनाक हरदरी मारता एक पंत अर्जुन मूर्छित जालो उपलभ्य पुन्हा संज्ञा मासवी शत्रुतापना वापस ताका संज्ञा म्हळ्यार वापस मूर्छे दुखून उठायलो आणि शल्याल बिल्लू कातोरून घाल्ली ताणें शल्यू काही सामान्य नाही उडले अन्याक बिल्लू काढला आणि सूर्यास्त्र यमास्त्र पर्जन्यास्त्र अर्जुनाल वैरे सोडला अर्जुन केवल एक इंद्रास्त्र सोडून त्या सलवायत कळ्ळें ते पुरे अस्त्र परिहार करता मागिरी वपास पोपेत अर्जुनाक शल्याल बिल्लू कातरता शल्यू गद उबारनो अर्जुनाल हरद्यार उड्डयतना अर्जुना वापस मूर्छेता पळय एक पंत बाण उड्डून मूर्छित जालो एक पंत अर्जुनाक शल्याल गद लागून मूर्छित जालो शत्रूंक बारी संतोष न्हू जोर जय घोश करताची कळ्ळें अर्जुन मात्र कुडले उठानो वापस शल्याक हरदरी मारता भीमसेनाकनी शल्याक युद्ध जातशिल्वे भीमसेनु शल्यान कसा आयुध पेटयलरी तो कातोरून घालता मात्र न्ही तागेल मर्मस्थानाक पुराय बाण पेटोवन ताका मस्त घाय करून घालता कडेरी शल्याक युधिष्ठिरान युद्ध आपयलें न्हय भीमसेन ताका रक्षण करता आशिल्लो युधिष्ठिरा लागीं युद्ध वता जाल्यार भीमान ताका मारन सादारण म्हणलें म्हणजे ताका पेटकोन सोडला आतां तागेले आंगार कवच येना हातांत आयुध येना केवल तो एतरस मात्र मारच्याक म्हळिल्यार मरण मेळचें मात्र एक बाकी बरला अशी दिसतरस जाल्यार धर्मरायाले दराक एतरस
धर्मराय कसं करता हा कशी जलरी हक्क मारू का कोणाक शल्याक मारू का म्हण लेखला आणि तो बाई बारी पराक्रमारी युद्ध करत रस कडेरी एकता गेल म्हणा एकच कसं म्हणारी कृष्णान म्हाका शल्या मारची तू वेच म्हणून सांगला आता हांवें सोलवल म्हूण गेलं कृष्णान सांगिल्लें उत्तर हांव फट्टी केल्या म्हूण जाता तशें जेवच्या सोडून नज म्हूण सांगून तो युद्धाक वत्ताची सात्यकी दृष्टदम्नू तागेले रथचक्र रक्षण करू राबल्यांची भीमू अर्जुनू तागेले येद्राके मागशी राबल्यांची युधिष्ठिराक एक पंता दीस म्हाका इतली सकडी हानी धैर्य दितात न्हय आनी हांव ताका सोडूनच म्हूण सांगून मन गट्टी दवरली ताणें गट्टी दवरची म्हळ्यार बिजोड म्हूण न्हय तो ताका युद्ध करतना मन मोवाळ जेवचें आस इत्याका बा मारचें तशें प्रदिश्चे आस तशें दिसचें नज तशें दिल्यार शल्या मारू जायना म्हूण म्हणली तरी युधिष्ठिरान मन गट्टी धरून गट्टी कोरून कशी जाल्यार शल्या मारू का म्हूण तो होराट करता 13 वर्ष वनवास अज्ञातवास आसतना बरलेल भामडान धनुर्विद्या अभ्यासांनी त्यांनी करतरस जल्ल्यारी धर्मरायान सर्व त्याग केलेलं ताणें जल्यारी धनुर्विद्या 20 वर्णवचरणी ताका द्रोणाचार्यान सांगिल्लें कळ्ळें कौरव पुरे शल्याल सुत्तसची पांडव पुरे युधिष्ठिराल सुत्तसची जल्यारी पांडवांक युधिष्ठिर आजी विंगडू दिसतकय साक्षात यमधर्मू राबलाक येद्रा म्हूण सांगून दितरस शल्यो कशी मारू पळयल्या रे युधिष्ठिरा मारू जायना अंजाण भीमान अद्वितीय जावन असेल तसं लेख शौर्य दाखयला शल्याक कशी तो बाद दिवच्या पळयता शल्यो ताका लेखाक दवरना कडेरी युधिष्ठिराल वैरी आयलो तो युद्ध करूक त्या वेळार युधिष्ठिर कसं करता शक्त्यायुध काढता शक्त्यायुध म्हळ्यार तागेल मनांत कसं म्हळ्यार भीष्म द्रोणू कर्णू हांकां पुरे अर्जुनान भीमान सकडी संहार केला न्हय आतां दुशासनाक पुरे तांणी केलेलें न्हय हांवय एक महावीराक वध केल्लें म्हूण म्हळें जेवो शल्याक मारता म्हूण धर्मराजान सांगला म्हळ्यार कृष्णान ताका सुरेख सांगला पळय शल्या तुवें वध कोरका तुगेले मावळो म्हूण न्ही तूं युद्धांत तूं संकुचित मन करूं नज तुगेले युद्ध पराक्रम दाखोवका तुवें म्हूण ताणें कृष्णाल आज्ञा प्रतिज्ञेशी घेतला ताणें कळ्ळें आतां ते प्रतिज्ञे नेरवेरूंक जाल्यार भीम ताका सहाय करून दितरस शल्याक जाल तितले मार न्हू कडेरी धर्मराया मारू सुलभ जेवत तशी कोर न्हू धर्मरायाला दरा पेटयला ताणें कळ्ळें दिव्यास्त्रैरपि संयोज्य तां तदा धर्मनंदनः सत्य धर्म फलैश्चैव चिक्षेपास्य हृदित्वरन म्हळ्यार धर्मरायो युधिष्ठिर कसं करता एक शक्त्यायुध काढता कळ्ळें ते शक्त्यायुधा वैरी ಸ್ವಲ್ಪ दिव्य अस्त्राचे मंत्र प्रयोग करता आनी कृष्णान ताका सांगला तुगे लागी सत्यधर्मार चल्लेल पुण्य आसा तशच्यान तुका शल्या मारू जाता म्हूण तशीच मंत्र सांगतना तेवय सांगतो एकाच वेळा हांव सत्यार धर्मार चल्ला म्हूण जाल्यार तें पुण्य आसा म्हूण जाल्यार शल्याक मारू जेवू म्हाका म्हूण आनी तें शक्त्यायुध शल्याक वयर उडोवन सोडता शल्याल वैरी तें शक्त्यायुध पळयतना कार्तिकेयाल हातांत लायत दिसतरस भारी वेगार येईल की आनी शल्याल हरदे एक सुरंग शिकोर न्हू भितर चमकल तें म्हूण तेच भितर तो कुडले मेल्ला शक्त्यायुध पडलेलेची कुडले मेल्ला तो कळ्ळें ते शक्त्यायुधाकय तितले एक प्रामुख्य तसं कसलें म्हळ्यार विश्वकर्मान ते रुद्राल खातीर करून दिलेलें तें शक्त्यायुध पांडवांक आयला तांणी केन्नाय षोडश पुजा ताका करतलीची म्हूण धर्मरायान तें शक्त्यायुध उबारलें न्ही मान सोडलें जल्वे शल्यो भस्म जावन मोरक आशिल्ले तितले कोप धर्मरायाल दोळ्या दिसत आशिल्ले जाल्यार शक्त्यायुधान मेल्लो तो म्हूण मद्रराजे हतेवीरे सुशर्मा अर्जुनम अभ्ययात संशप्तकावशिष्टैः तमनयन मृत्यवे अर्जुना म्हूण म्हळ्यार तो शल्यो मेल्लो म्हणले कुडले सुशर्मू त्रिगर्तरायो संशप्तकान तागेलें सैन्य आसना संशप्तकाल सैन्य
तांदू कितले जन वरले तांकां घेवन वापस अर्जुना मारू येता काही इतले दीस सुशर्मान आनी अर्जुनान लढाई करतना युद्ध करतना अर्जुनान ताका सादारण ताका सैन्य पुटी करचे ताका ताका करचे धमडाचे आनी विंगडाले युद्धा वचचे आतां मागिरी वगवग युद्ध जेवका 18 दीस नाही 18 दीस म्हणटा आनी 18 दीस युद्ध करता म्हणलेलें नाही युद्ध जायत येयलें तशी त्रिगर ಒಟ್ಟು ಹೋರಾಟ करतशिल अर्जुन ते दुसरे दिशाक सुशर्माकय मारले जल्न थंयक त्रिगर्ताले पुराय अवसान जाल्ले म्हूण म्हणीत हांगा शकुनी दुर्योधना पळयता ताका दिसता खंय कसं न्ही आत्तां दुर्योधनाल भावंडालांत वरला म्हळ्यार सुदर्शन मात्र म्हूण कसं करचें हें सुदर्शना कशें राखचें म्हूण म्हळ्यार वरलेले पुरे दुर्योधनाल भावंडांक भिमान मान जाला न्हय सगळेची दुर्योधनाल सैन्य युद्धांत निशेष करता खंय कितले 13 जन कौरवांक ते दुस्तो मारता म्हूण तांतू 12 जन मारून जातना सुदर्शन एकलो बरला ते सुदर्शनू थंय हांगा अर्जुनाले त्रिगर्ताल युद्ध जाल्ले कुडले भीमू ते गजसैन्य शिल्के ते दांठून खंय सुदर्शनस पळय थंय तर आयला तो दुर्योधन भीमाल वैरी बाणप्रयोग करतरस एक चूर लेक्का दवरना मुखार येवन सुदर्शनाकय मारून घालता आतां सगळे कौरवालांत वरलो कोण दुर्योधन थंय मागीर उलुकाल ಒಟ್ಟು शकुनी गजसैन्य घेवन युद्ध करतरशील नवे उलुकं सह देवो अत शकुनीं च अतिपापिनं जगान द्रौणिः हार्दिक्य कृपान् भीमार्जुनौ ततः म्हळ्यार सह नकुल सह देव उलुकाल आनी शकुनील ಒಟ್ಟು युद्ध करताच की नकुलान प्रतिज्ञे केलेले कसले आव उलुकाक वध करता म्हूण उलूक म्हळ्यार शकुनील पूत कळ्ळें उलुकाक सहदेव वध करता मागीर अति पापी तो कोण शकुनी तो धांवचा वता म्हळ्यार भंय ताका म्हगेले दोळेद्र पूत मेल्लो भिल्लो शकून थंय दुखून धांवच्या वतना सहदेव तागेले मागशी वतकी आनी निमगितकी इथे धांवता तूं शकुनी तूंच नवें युद्ध जावका 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 म्हणलो तूं हस्तिनापुरा येना नतील जाल्यार दुर्योधन चांगू जावन आसतशिलो कळ्ळें मेगला अण्णा ಒಟ್ಟು दिवता आपोवन ताका सोलवान तुका एक विकृत कुश जायनाशिल्लें तेदनाची तुका मारता म्हूण प्रतिज्ञे केलेले आमी प्रतिज्ञे करतना तूं भार एट्टा आसार आसतशील नवें आजी तुगेले दोळेद्राकाची आमी एकाकल्यान केलेली प्रतिज्ञे पुरयसून घेतला आतां एकलो वरला भीमान प्रतिज्ञे केलेलो दुर्योधन ताजे ಒಟ್ಟು हांव प्रतिज्ञे केलेलो तूं कळ्ळें नकुलान तुगेलो पुत्ता मारला न्हय यो सहदेव हांव तुका युद्ध आपयता यो युद्धाक कसो करचें शकुनीन वय नवें ताणें युद्ध शूर केलेलें सकळ केलेलें नवें आतां येवंक जात नवें कडेन सहदेव आनी शकुनी युद्ध जाता जाल्यार तितले बग्गी सहदेव शकुनी मान सोडता आतां दुर्योधन एकलो जाल्लो कळ्ळें आतां कसो करचें दुर्योधन लेखता आनी कसो करचें पळय युद्ध ಮುಂದರ್ ಸಲ युद्ध काय रब्बनी इकरक्षोहिणी सैन्यशील दुर्योधनाले आतां केवल 200 रथू 500 घोडो 100 हस्ती 300 सैनिक तितले वरल्याचे दुर्योधन पक्षाक तांणी भारी भयंकर विरावेशान पांडव सैन्या ಒಟ್ಟು युद्ध करताची जाल्यार कितले कोरयत तांणी ಕೆಲವೇ क्षण भितर पांडवांनी सगळे दुर्योधनाल सैन्य तांतू एकलो सैनिक इवर नाशी मारून सोडला की आतां सगळे ते दुर्योधनाल पक्षा वरलेले 4 जन दुर्योधन कृपू अश्वत्थामू कृतवर्म जाल्यार पांडवालेगे आनीक 200 रथू 600 हस्ती 1000 घोडो आनी ಸ್ವಲ್ಪ पदाती सैन्य तांगेले 7 अक्षोहिणी सैन्य तितले पुणी वरला जाल्यार दुर्योधनालेगी कसले ना पुरे कळ्ळें आतां त्या वेळार कसो जाता म्हळ्यार अश्वत्थामू कृतवर्म कसो करचें 4 जन आसत न्हय आमी म्हूण सांगून कसो करचें म्हणून आलोचन करतरसची दुर्योधन पळयत की सगळे कुरुक्षेत्र रणरंग ताका उडग आसचेत खंय विदुरान सांगिल्लें सगळे क्षत्रिय कुलाची नाश करता तुमगेले म्हूण न्हय म्हळ्यार वय नवें तशें जालें नवें
खाली कौरव मात्र नाश जलेली वे नाही नव्हे तागेल सहाय आईल कितली क्षत्रिय नाश जलींची अंचाण पांडवाल सैन्यांतो सहाय आईल कितली जन नाश जलींची आकपुरे कारण जल कोण दुर्योधन ये विषय तक विदुरान सुरಬೇಕ ಸಂಗನಿಮೆ ಅತ್ತ ತಕ್ಕ ಸಗಳೇಚಿ ತಗೆಲೆ ಹಾತು ಪಾಯು ಪುರೆ ಸುಲೂನ ಇಲ್ಲವರಿಜಲ್ಲ ಮತ್ತೆ ಗರ್ಗರಿ ಹೂಂತರಸ ಕಸಲ್ ಜತ್ತ ಮುಂಟಕ ಕಳೀನ कुडले ताका उडगसतके विदुरान केदन सांगला विदुराक हे जो दिव्य दृश्टेशील दिसता त्यात ना कळला दिसता कडेरी गोडे कशील तागेलो त्या गोड्याकय भांडणी लागून मस्त दुखला जलरी त्या गोड्यार बैसून रणरंगांतो तई हंग सुत्तू घालतके कडेर म्हणटना ते घाय जलल गोड नव्हतो मस्त दुखिलो दुर्योधनाल भारताक सैसूच्या जायनी पोणू मेलकयतो दोळ्या दुखून उद्दा देवता कळे नुत हेकडे वत्ता पळिता ಕೈ ಪಳ್ಳ ಥೈ ಮಡೆ ರಾಶಿ ಮೆಗೆಲ್ಕತಿರ ಯುದ್ಧ ಅಯೋನು ಮೆಲ್ಲೆಲೆ ಏ ಅಗಾಧ ಸೈನ್ಯ ತಂತು ಬಿದರ್ ಕಿತ್ಲಿ ವಿರಾಧಿ ವೀರಶಿಲಿಚಿ ತಂಗೆಲ್ ಪೂರೆ ಉಡುಗಸ್ ಜತ್ತಕ ಭಾರಿ ದುಃಖ ಜತ್ತ ಕಡೆರಿ कर्णाल उडुगास जाता पांडव तागेल भावंड म्हूण करतना ते पांडवाल येद्रा रब्बून युद्ध करता जाल्यार तागेल मना कितली दुःख जावना सुका मेगेल कतेर युद्ध करता म्हूण आयलो म्हाका सोणाशी युद्ध केलें जाल्यार ताका कितली दुःख जावना सुका म्हणून ताका दिसतरस कडेरी अंग उज्जैले बरी ताका म्हळ्यार भय्य यातना दुःख बेजारू कसं सकट जत म्हणना अंग सगळी जळ्ळ्या बरी जाता नक्की रणरंग म्हाका हांगा दुखून कितली दूर वच जाता तितली दूर वचा म्हूण सांगून वतरस एक सरोवर मेळ्ळी ताका कळ्ळें ओमटेला म्हाका ಸ್ವಲ್ಪ वेळ उदकांत बैशा कशी उदका बैसल्यार म्हूण म्हणलेलें एक आलोचन करता विंगड कसले ना हागेले गे आयुध एक गोदस मनांतू बोर्न गेला दुःख संजय थंय पळयत ताका दुर्योधन रडतरस दोळ्या उद्दा देंवतरस कोणीय ना एकलो उल्लोचकय कोणीय ना तागेले की बई आनी कसले आमगेलो वता कसले जत म्हळ्यार भरवसे येसवे ताका नंचिनान रायू तसल परिस्थिती रे म्हळ्यार तांगेले हस्तिनावती धृतराष्ट्राक दोळ दिसना म्हणटरी हांकां रन्ना धांवडयतर तोचे राय जावन बैसून आशिल्लो म्हणून युवराय जाल्यार पुरे रायाल कारभार ताणें करचेशिल्ले कडे तागेले एद्रा वचून रपता दुर्योधनाले दोळो उद्दा देंवन देखून ताका आडाड जातरस एद्रा कोण रबला म्हूण कळना कडे वच सांगता हांव संजय म्हूण कडे म्हणटा तुगेले भाग्य कितकी पांडवान तुका पळयना तेल्लेंतल्या तुकाय मारता आशिल्लें दिसता ना सांगता संजय ना आम शिबिरांत आशिल्लो सगळे सैन्य निर्नाम जाल्ली नंतर तुका सोदून पांडव शिबिरांत येयलीची कोणीय ना आशिल्लीची हांव मात्र आशिल्लें न्हय सत्यकीन म्हाका धरलेची कळ्ळें जाल्यार दृष्टद्युम्न म्हाका पळोवन सत्यकी पळोवन हांसता म्हाका धरलेलें पळोवन आनी म्हणटा हाका दवरून कसो करूस तूं तो वांचून आसल्यार एक्काची मेल्यार एक्काची जायत तसल्या हाका दीश मान सोडया म्हूण तेच भितर वेदव्यास थंय आयलीची आनी म्हाका सोडवायली तांणी आनी धृतराष्ट्राल्या बोचकान हाणें धृतराष्ट्राक पुरे विशय सांगता सोड्या हाक्का म्हूण वेदव्यासान म्हाका सोडवायली जाल्यार हांव आतां धृतराष्ट्राला वचचें जाल्यार तूं कसो जाल्ला तूं इतें अशी जाल्ला तेदना रडतकय संजय तूं इतें जाल्ला राया म्हूण कडे दुर्योधन हांसतकय सांगतकय संजया म्हाका पिशे धरल्यार लायक आशिल्लें इतलें पुरे पळोवन आनी कसो करूस म्हाका ही पिशे धरले जाल्यार म्हाका ही पुरे आनी हांव कसो करचें कोणेय नांची असल पुरे आलोचना म्हाका येनाशिल्ली आतां म्हाका कितली दुख्ख जातरस म्हळ्यार कशें सांगचें कोणालें सांगचें म्हाका कशें सांगचें म्हणून कळना तूं एकलो मेगेल अन्नाल वैरी विश्वास दवरलेलो कळ्ळें तुगेल्या सांगीत हांवें आनी आतां कोणा लागीं सांगून रोडया म्हळ्यार कोण आसा कोणेय ना मागीर म्हळें संजया कसल्याकय तूं धृतराष्ट्राले वच मेगेल अन्नाले वच आनी सांग तुगेलो पूत दुर्योधन एक सरोवरा पंदाक वचून बैसला इताका म्हळ्यार आंग पुरे उज्जत ताका ಸ್ವಲ್ಪ वेळू थंड जावं म्हूण उदकांत बुडला पुरे जन्मेलींची भावंड नाची स्नेहीत नाची आईले योध कोणेय नांची पांडव गेल्वल्या बरीचे हांव एकलो मांद्र वरला तांगेले कशें युद्ध करचें हांव वांचून कसल प्रयोजन वस तूं सांग म्हाका मेळ्ळलो दुर्योधन वांचून वांचे आशिना म्हाका म्हूण म्हणतर आशिल्लो तुका नमस्कार सांगला म्हण हांव कांय धृतराष्ट्रा पळोवचें येना इत्या म्हळ्यार
आतां वयर येयल्या म्हाका काय तांणी युद्धांत आपयताची सोणाची तेशच्यान धृतराष्ट्रा सांग पुराय चेरडूंक गेल्लींची केवल दुर्योधनाल निमती तशी दुर्योधनो तुगे लागीं क्षम घेतरस क्षम मागतरस म्हण तेदना ताका मिगेल वयर मस्त प्रीत येसून ते कुर्ड व्यामोहानत नमे अशें पुराय जाल्लेले तेशच्यान तो आत्ताय म्हाका क्षम करता म्हाका धैर्यस आम्हाले सांगला म्हण गांधारी लागीं कसं म्हळ्यार ती केल तितले उदात्त व्यक्तित्व म्हाका येनी हांव तिगे पूत जेवच्याक अनर्ह म्हूण सांग आनी येद्दोळू कोणाकय पांयपणां नातिल दुर्योधन तुगेले पांयार पडला म्हूण सांग आनी मुखार सुनू खंयचे जन्म येयल्यार तिणेच मिगेल आम्म जेवका म्हूण सांगला म्हणूय सांग वस संजया आतांनी म्हाका सोदून येवची पशी फुडेची हांव द्वैपायन सरोवरा भितर प्रवेश कोरका म्हणटा आनी द्वैपायन सरोवरा भितर बुड्डून ताका एक जलस्तंभन विद्ये ಗೊತ್ತशिल्ले कळ्ळें जलस्तंभन विद्ये निमती तांत बुडला त्या जलस्तंभन म्हळ्यार तागेले सुತ್ತमुत्तू उदक हल्लना ताका कसले ತೊಂದರೆ जायना तांतो बसच्याक तशें कडेरी हांगा अश्वत्थामू कृपू कृतवर्मू दुर्योधनू संजय तांतो संजयू हांगा येयलो न्हय दुर्योधनाले उरलो आत्तो धृतराष्ट्राले वता वरलेले 4 जणांनी पलायन केला कळ्ळें ते संजयू दुर्योधनाले उरलो न्हू मुखार वतना ताका अश्वत्थामू कृप कृतवर्मू पुरे मेळटाची तेदन तांणी निमगिताची संजया तूं दुर्योधनाक खंयचो पळयलावे म्हूण सांगून कळ्ळें तो आसकिना म्हणूय गोतना म्हूण म्हणटा संजय म्हणटा की म्हाका मेळलो तो ते वैशंपायन सरोवर प्रवेश केला ताणें म्हूण अश्वत्थामा बारी दुख की अयो आमी 3 जन वांचून आसा म्हूण ताका गोतना दिसता आमी 4 जन मेळ्ळ्यार पांडवाक जय कोरयत आशिल्ले जय पावयत आशिल्ले पांडवा लेगी म्हूण कडेरी पांडव सोदिताच की दुर्योधना खातीर सोदिताची खंय दुर्योधन दिसना कडेरी पांडवाल पाळयांत बारी संतोष 18 दिवसा युद्ध कौरव पुरे जन मेल्ल्याची युद्धांत एक नमने विजय तांगेले जाला युधिष्ठिरू तांकां नायकत जाल्यार दुर्योधन दिसतर ना म्हणटा ಸ್ವಲ್ಪ काळ गेला खंय आनी दुर्योधना मारना अशें आमी गेलवली म्हूण कशें लेखचें सोदिताची कडेरी खंय निपोवन बसला म्हूण पळयाची म्हूण सगळे रणरंगा सुत्तमुत्त गुडाचारा पेटयताची गद उना तागेलो म्हणटाना गद घेवन चमकला म्हणून कळ्ळें सोदून वतना गोड मेल्ला तागेलो दिसता जाल्यार तो खंय चमकला म्हूण कळना जाल्यार तांकां एक गोतस पांडवांक कसं म्हळ्यार धांवन वच हेडी न्हय तो तागेले कसा की एक आयडियस कांय ना अशी तो चुकोवन घेना कुरुक्षेत्रा एकडे तेकडे पुरे सोदून जाल्ले तो दिसयना आनी सांजे जाल्ले कसं करचें बा आमी आजी दुर्योधना मारका म्हूण लेखिल्लें जायना कसं करचें म्हणून सांजे जेवच्या येताची कृपू सकडी तांकां कळ्ळी न्हय द्वैपायन सरोवरा भितर तो बसला म्हणून म्हळ्यार संजयान सांगला न्हय तांणी द्वैपायन सरोवराले वताची कळ्ळें त्या वेळाक ताका दुर्योधनाक आपयतात तांणी आमी आसत न्हय यो तूं युद्धाक यो म्हूण सांगून आपयताची आमी येतात तुगेलो आमी येताची म्हूण सांगून कृपाचार्यो सकडी कडेरी आमी 4 जन उट्ट मेळ्ळी म्हूण जाल्यार आमी गेलवताची आमी गेलवल्यार तूं राय गेलो न्हय आपक्कनी सोलवली म्हणलें की आमकां विरस वर्गस न्हय तांगेले सैन्य स्वल्पस आमी तितले सैन्याकय पांडवांकय मारयत म्हूण म्हणलेलें धैर्य आमकां यो आमी युद्धा वचा म्हण दुर्योधना बारी संतोश जातकी उदका भितर भायर येना तो सांगता की तुमी 3 जन वांचून आसच म्हणून म्हाका गोत नाशिल्लें आतां म्हाका कोण बारी संतोश जाला पांडवांक गेले वैरी हांव युद्ध करूं येता जाल्यार मिगेल आंगा भर घाय जाला उज्जे तरस युद्ध करूं शक्ती ना मिगेल मना मस्त वेदन जाता कळ्ळें आज युद्ध करूचें ना सांजे जालें न्हय तुमकांय वोमटेला न्हय तुमी विश्रांती घेया हांव हांगा उदकांत विश्रांती घेता पांय म्हाका वचपाक शक्य येत न्हय पांयच्या दिसाक आमी पांडवा लोट युद्ध करुया अश्वत्थामा वपास सांगता काय पांय थंय कसले राखो का आतां युद्ध करुया वचा पुरे जन हांव मारता दुर्योधना भायर यो त्या वेळाक अकस्मात ते सरोवरांत उदक पिवच्या येयले ಸ್ವಲ್ಪ बेड जन आशिल्लीच तांणी हें आयकलीच कळ्ळी तांकां दुर्योधन सरोवरा भितर निपोवन बसला म्हणून
थंय पांडव सगळी कुरुक्षेत्र रणरंगांत दुर्योधना सोदीत रसच म्हूण तें मागीर गोत्तस आतां सरोवरांत तस म्हूण कळना हें सुद्दी वचून पांडवाले सांगल्या रे तो काही आमकां भोवमान दीत युधिश्ठीर म्हूण सांगून धांवलीन तांणी वचून भिमाले सांगले की भिमाक भारी संतोश केलो म्हळ्यार ताका मना एक खंत आशिल्लें 99 जनां मारला बो एक चुकून घेतले न्हू मेगेल्या दुखून म्हूण सीदा युधिश्ठिराले व्हरता आनी युधिश्ठीर तांकां भोवमान दिता काही मागीर सर्व पांडवय द्वैपायन सरोवरादी कडवत्ताची कृष्ण दृष्टद्युम्न सात्यकी द्रौपदी चेडुवां युधामन्यू उत्तम उजस शिखंडी आनी पुरे वरल्यांची पांडव वीर पुरे जन पांडवांगे लोट थैवता सांजे जल्ला सूर्य बुडतरस अन्य उच्चे अश्वत्थामांकनी कळवे ओ पांडवे तरसची तूं बिल्लींची पुरे म्हणलेलें न्हू तांणी आमी आसाची म्हूण आतां बिल्लींची भिव न्हू तूं अशी जागो तांकां कळ्ळा दिसता आमी हांगा दुखून चुकोवन घेताचें म्हूण दुर्योधन जैत म्हणटा कडे थंय दुखून तांणी धांवतर आसतना लागीं एक व्हड वटवृक्ष दिसता तांणी कसं करताची ते वटवृक्षा आड पांडव सैन्यांक दिसना नाशी तांगेल गोडनी पुरे थंयची उदक पिवन न्हिदोचे सोणू तांणी ಸ್ವಲ್ಪ आमी विश्रांती घेताची म्हूण सांगून बसल्यांची हांगा पांडव थंय वैशंपायन सरोवरालेक आयल्याची कळवे एद्दोळ्ती अक्षोहिणी सैन्य एकल्या भिमान एकला न मारला 5 अक्षोहिणी सैन्य अर्जुनान मारला इकर सैन्य जल्ली इकर अक्षोहिणी सैन्य अर्जुनान भिमान मारलेले कौरवाल सैन्यांतू साधारण महाभारतांतू अर्ध अर्जुनान मारला म्हूण मागीर अर्ध भिमान मारला म्हूण जाल्यार चड भिमान मारलेले म्हूण सांगून आचार्य मध्व सांगताची इकर अक्षोहिणी सैन्यांतू भीमार्जुनान मारन ಸ್ವಲ್ಪ जन मरलेलीच तांकां पुरे अभिमन्यू सात्यकी हांणी पुरे मारलेले म्हूण सांगून पांडवाल सैन्यांतूल 4 अक्षोहिणी सैन्य अश्वत्थामान एकल्यान मारलेले म्हूण मागीर द्रोणू कर्णू हांणी पुरे ओट मेळून वरलेले 3 अक्षोहिणी सैन्य मारला तशी मागीर एक महाभारतांतू क्रमार कसं सांगला म्हळ्यार 3 अक्षोहिणी सैन्यांतू चड द्रोणान मारलेले द्रोणा पशी ಸ್ವಲ್ಪ उणें कर्णान मारलेले कर्णा पशी उणें भीष्मान मारलेले म्हूण सांगून सांगताची जो हांगा दुर्योधनू जलस्तंभन करून बसला न्हय आनी आपयताची पांडव ताका थंय लागीं येवन ते कसं न्ही मंत्र तो जप करता म्हूण म्हळ्यार पळय हांगा तो निपोवन बसला म्हूण पांडवान महाभारतांतू सांगल्या बरें आमकां दिसता न्हय जाल्यार महाभारत तात्पर्य निर्णयांतू मध्वाचार्य कसं सांगताची म्हूण म्हणल्यार थंय तो जलस्तंभन करून मंत्र जप करतरच मंत्र खंयची ते म्हूण म्हळ्यार मंत्र दुर्वास साधता मृत संजीवन प्रदा दुर्वास ऋषीन ताका एक मंत्र दिलेले ते मृत संजीविनी मंत्र ते दुर्वासान उपदेश दिलेले मेल्लेले जनांक ते वपास वांचयता तसले एक मंत्र हो बैसून सांगता ताका गोतस उदकां भितर बुड्डून बैसून 7 दिवस ते मंत्र जप केल्यार कोण मेल्ला ताणें पुरे वांचून येताचे मागीर एक पंत तशें वांचून येयले मागीर तांकां मारूच्या कोणाचें न्ही साथ दिना म्हण दुर्वासान सांगलां न्हय आतां ते म्हाका मेगेल ते विद्येचें बल आतां म्हाका ताकत दितर असो म्हूण सांगून तो ते मंत्र जप करून बसला हें पांडवांक गोत्त आशिल्लें ते बेडान पुरे सांगली न्हय तो उदकांत निपोवन बसला म्हूण सांगून कळवे पांडवांक कळ्ळें आतां थंय बसल्यार ताका थंय दुखून युद्ध करून आपयनी म्हूण जाल्यार तो ते 7 दीस मंत्र जप करून पुरे भावंडांक वांचयता मागीर वपास कश्ट सामका म्हूण सांगून आतां ताका भायर येवका जाल्यार ताका कशी उस्काराका म्हूण म्हणलेलें तांकां गोतच ना पांडवांक तशी द्वैपायन सरोवराले येताच येवन पळयतात तांणी कडेरी कृष्ण सांगता पळय अमके कडेन दुर्योधन आसा इत्या म्हळ्यार थंय उदक शांत जावन रबला पळय बरलेले कडेन ಸ್ವಲ್ಪ पडलें गिळ्ळें पुरे एत्तरस हांगा तरंग समीत ना शांत जाला पळय उदका तरंग समीत ना आमगेल्या दुखून चुकोवन घेवचे तो हांगा बसला कळवे आतां इंद्रायुधू
इंद्रू वज्रायुध घेवन दुर्योधनाला चाया वच म्हूण म्हणल्यार हांव ताका मंचू सोण आयचे दिसाक तागेलें अंत्य म्हूण सांगून कृष्ण सांगता. जिवंत जावन दुखून वचना ताणें. युधिष्ठीरू कितलीं वर्सां दुखून हरद्यांत कोप दवरून घेवन शेलेंद्रा दुखून शांत जाल्यार भितरी एक नमने म्हणटा पळय पर्वतांत उज्जवची म्हूण सांगून ज्वालामुखी म्हूण तशें आशिल्लो तो. कळ्ळें. कृष्ण हसता कडेन सांगता पळय तूं तागेले ताका तुवें मारयतात कित्याक म्हळ्यार ताणें केलेल्या पापाक ताका तूं दीश मारयता म्हूण. फुडले युधिष्ठीर सरोवरा दिगड वता आनी दुर्योधन आपयता. म्हणटकी कसर दुर्योधना हें कसं काम तुगेलें म्हाका कर तुजें ना. कळ्ळें. सगळे भरतखंडाचे सर्व रायांक मरण पावचे तशी जाल्लेले तुगेले निमती नमय तुगेले संबंधी पुरे मेल्लींची लेखतल मेल्लींची चेडू मेल्लींची पुरे जन मेल्लींची. आतां तूं त्या सरोवरा भितर निपन बसला कसल्याक तुगेले प्राण रक्षण करता म्हणुवें ओ भारी भंयस तुका जिवाचे तुगेले खतीर जीव सोडलेले जना कसं गेल तसलें री. आतां यो सरोवरा दुखून उठान यो आमगेले ओटो राट कर तूं तुगेले अहंकार खंय गेले तें दर्प खंय गेलें भारी भंय जाता सोजव तुका सगळे लोकांत दुर्योधन बारी वीर सुयोधना म्हळ्यार तागेले तर युद्ध करचें कोणाकय जायना म्हणून सांगता आशिल्लें हें पळय फट्टी दिसता तूं पळयलें बिजोडशी निपन बसला वय बाय. सगळी कुरू वंशा तूं कोणेय बिजोड नाची निर्भयताची तांगेलें एक अस्त्र कुरुवंशाचें असले निर्भीत कुरुवंशा जालो तूं आतां भिवन अशें निपन बसचें समवे तुका स्वर्ग प्राप्ती जाता भेजेन ना नवे. रणरंगांत तूं युद्ध करतर मेल्यार मात्र स्वर्ग प्राप्ती जावचें. तुगेल पुरे जन मिल्लींची मागीर तुका वांचू इतली आशिवे भारी मानिश्ट न्हू तूं. तुका जिवा वयर आश इतलेंच म्हूण आमी लेख न्हय तरी तुका जिवा वयर आश आशिल्ली जाल्यार तूं युद्ध कसा लेख शूर केलेलें. इतले जनाल जीव हरण जावच्या कारण जालो तूं आतां तुगेले वयर जिवा वयरचें आशेन वैशंपायन सरोवरा भितर निपन बसतुवें कडेन थंय भितर दुखून उलयता खंय युधिष्ठिरा पुरो तूं चड उरलत नाका हांव तुका भिवन रणरंगा दुखून येयला न्हय. म्हगेले भावंड मेल्लीची शकुनी मेल्लो म्हगेले कर्ण मेल्लो पुरो जनान मरतना म्हगेले मनाक कसले आलोचन करचें शक्ती ना जाल्ले म्हगेले घोड म्हाका हांगा हाडून सोडले कडेन मध्यान वाटेरी मेलते मागीर हांव खंय म्हाका कसलेंय माते ना म्हगेलें मन स्तब्ध जाला म्हगेले पांय खंय वता थंय हांव चमकलो. हें सरोवर म्हाका दिसलें वे म्हगेल्या आंगात ताप येतना कशें जाता पळय तशें उज्ज तर आशिल्लो. उदका पिनी बुडोवन बसल्या थंड जातकी म्हूण बशिल्ले शिवाय हांव तुका भिवन आनी येयला न्हय. म्हाका वंचको म्हूण आशय ना. तुमी ಸ್ವಲ್ಪ दीस विश्रांती घेया हांवय ಸ್ವಲ್ಪ विश्रांती घेवन मागीर तुमगेले ओट युद्ध करता. युधिष्ठीर म्हणटा ओहो तूं रणरंगा दुखून हे दिशी धांवन येयला म्हूण लेखिलें न्हय नवे आसो तूं आमगेले कुरुवंशाचोची म्हगेले भावूची सांगच्या म्हाका खुशी जाता जाल्यार आमी होराट राबोवची स्थितीर नाची आमी आतांय होराट करच्याक सन्नद्ध जावन आसाची. तुका सोदीत आशिल्लीच युद्ध कोणालें करचें तुगेलें की न्हू कोरका यो वयर यो युद्ध खरी. तेन्ना दुर्योधन सांगलें म्हाका राज्य जावका म्हूण दिसना कोणाले खातीर हांव राज्य अपेक्षा केलें तांणी पुरे मेल्लेत न्हय. म्हगेले भावंड नाची कर्ण ना म्हगेले भीष्म द्रोण कोणेय नाची मागीर म्हाका कसलें राज्य सुख हांव जाय जाल्यार अनुभविसला म्हाका आनी कसलें नाका. तूं जाय जाल्यार राज्य आळशी हें राज्य हांव तुका सोडून दिता वैभवार आळशी सगळेची कुरू राज्य तुकाची जाल्यार कसं करचें. हांव भोगतना सोचें संपत समृद्धत्यान तूं ना मरुभुमीची जाला ये तशी असो तुची हांगा राज्यभार करी म्हूण सांगता. कळ्ळें. कडेरी युधिष्ठिराक जोर कोप येता कोप येवन तो सांगता तूं आत्तां कसलेची अशी पिशीशी उलो नका तुगेले वयर काय हांव सहानुभुती दाखयता म्हणून लेखचें नाका. आतां तें भूंय तुगेलें म्हूण कशें सांगता तूं बरी एक तुगेलें मरण बाकी आतां तुका भुंयचे वयचे हक्कू गेला तूं एकडो वरला गेलवलेली आम्मीची जाल्यार कशीची सलवत म्हूण गोत्तसून व्हडलो दानशूरशी म्हाका भूंय दिता तूं आळशी म्हूण सांगता कसलें तूं म्हाका. तुका तशें दिवचें हक्कू ना आतां एकच वेळ तुका हक्क आशिल्लो जाल्यार हांव क्षत्रीय न्हय मे
कोणी दान दिलेलं आम्ही स्वीकार करनाची कळवा. जेव्हा खंयचे एक शत्रून उडगीर म्हण दिलेलं हांव स्वीकार करना, हें युधिष्ठिरा ते कामना अशें पुरे उलयल्यार म्हाका अपमान करच्या पळत नाका. तुका सोलवानूची हांवें भुंयीक गेलवूनची मागीर हांव हे राज्यभार करचें अशी पुरे उलोवच्याक कसं धैर्य तुका. तमाह धर्मजो राजा यस्वं कृष्णे समागते सुच्यग्र वेद्यां पृथिवीं दातुं नैच्छकतं पुनः. कृष्णू संदान आईल न्हय तुगे लागीं, तेन्ना तूं कसं म्हणलेलें सुयेचे तूं दी खोमचे तितले जागोय दिना म्हणलेलें न्हय. तूं हे बुंयचो राय जेवण आशिल्लो न्हय तेन्ना शकून इल्ले उतर आयकलो. आमगेल इंद्रप्रस्थ दुखून आमकां वंचनेर धांवडायले. आतां आमी वनवास अज्ञातवास पुरे कैद करून आमगेल राज्य आमकां दी म्हूण म्हणटना तूं दिनी. कृष्ण येयलो संधी प्रस्ताप घेवन ना सुवे मने इतले जागो दिना म्हणलो. आज बारी उदारत न्हय तुका, सगळे राज्य सगळे देश तुमकां, खंड भूमंडल तुमकां म्हणून. कसं न्ही पुराय जना कळून घेवन मनास तिमितय कळून घेतला हो तूं ना नतलं रे. सगळे प्रपंचाच्यो सार्वभौम हांव एक सुवे मने इतलो जागोय दिना सकड म्हणलेलो तूं आत्त सगळे राज्य सोडून दिता म्हूण म्हणलेलो. तुगेलें खंयच राज्य तर तुगेलें नाहीये सोडून दिवच्याक कळवा. आत्तां राज्य आमगेलें जाम जाल्ला. तूं एकलो कसले करूं जायना जाल्यार निप्पन बैसूं नका. तुका आमगेले वयर भारी द्वेश आशिल्लो न्हय, ते द्वेशाक एंड करुया आमी. यो आमगेलो होराट करी. इतले जेतरी तूं वांचे नाका. आमगेलो युद्ध करून मानतलें वांच, म्हाका गेलवून मानत जाल्यार वांच म्हूण. तुगेलें भूदान नाका म्हाका. क्षत्रीय जावन आशिल्ले जनान युद्धांत जय कोर न्हू मागीर ते भुंयचे वयरी अधिकार दवरका अशें पळय दिवचें नाका. खडें रे. आनीकी मस्त सकड उलयता कोण युधिष्ठीर. सुरदुकून आमकां पळयल्यार जायनाशिल्लें तुका. आमकां नाश करच्याक कितले सकड प्रयत्न केल्ले, 1 वे 2 वे वर्षगटले प्रयत्न केल्ले. आतां आमी युद्धा गेलवले न्हय, आमकां आतां कसं जावका तुगेलें मरण. स्वर्गा वच्च्या योग्यत नातील तुका. स्वर्गा वच्ची तशें हांव करता. युद्ध करी मर स्वर्गा वच. नानतलें निप्पन बसल्या तूं नरका समीत तुका जाग मेळना म्हणून म्हणटना दुर्योधनाक इतले अपमान कोणेय करनाशिल्ले. कोप्पून जलस्तंभन करून बशिल्लो भायर येयलो तो. भायर येयलो ताका ते कसं की मंत्र सांगता आशिल्लो पूण तो भावंडांक वांचोका म्हणून ते सगळे विसरून गेले खंय ताका कळ्ळें. आतां सांगता खंय बारी धर्मवंत म्हणटा न्हय तुमी. आतां हांव पळय असहायक जाला, एकलो जाला, रथ ना, कवच ना, सगळे अंगा घाय जाला. मिगेल ओटू युद्ध कोरका म्हणून तुमी 5 जण येयलेत न्हय. तुमकां हांव भितर म्हूण लेखला वय. आत्ताच आतां हांव तुमकां मारता. इतली जन मेळ्ळो आयुध ना कवच ना तिला एकल्या मारू येयलेत न्हय कळ्ळें. बारी धर्मिश्ट म्हणलेले जन तुमी अधर्मी जाता न्हय म्हूण मात्र म्हाका दूख येता कळ्ळें. मेगेले वयचे कोपान तुमगेले धर्म कसले तुमी सोडताची जावो तुमगेले तीर्मान ते हांव कसले करूं जायना. कुरुवंशा जाल्लो वय की न्हय म्हूण तुमी निमगेल न्हय. कुरुवंशाचो हांव कुरुवंश संजात क्षत्रीय हांव तुमकां मार न्हू मागीर मेल्ल्यार हांव कर्णा वचून कर्णाले वचून मेळटा. म्हाका कर्णा सोडून रावचें जायना हांगा म्हूण म्हणटना कडेन री सरोवरा दुखून वयर येवन राबलो तो. पळयतना भारी सम जगजगी दिसता खंय सरोवर आशिल्लो न्हय तो कळ्ळें. आतां सिमान आद करतरी वयर येयला युधिष्ठीर आसता खंय. म्हाका गोत्तस तूं हेडी न्हय म्हणून म्हाका भारी संतोश जाल्लो आजी. कुरुवंशाचो सुपुत्र तूं कळ्ळें. तशी आतां क्षत्रीय जावन तूं युद्ध करचें विहीत न्हय तुका. एकलोची जैत एकलो जावन आमी 5 जण युद्ध आयलीच म्हूण सांगिल्लें वयते. आमी 5 जण तुगेले ओटू युद्धा येनाची जाल्यार आमगेल्यान तूं एकल्याक कोणाकय आपय आनी तुका कसो आयुध जाय म्हूण सांग दिताच आमी. होराट करी गेलवल्यार तुगुची राज्य अनुभवसी म्हूण कळ्ळें. खंयचे आयुध काडी
खंयचे कोणालेके आयकी करी म्हणनी दुर्योधना हाणें कोणें युधिष्ठिरान सांगलें न्हय पळय नकुला बिनी ताणें आपयलें जाल्यार दुर्योधन नकुला पशी बलिश्ट न्हय एक नमने म्हणटा पळय पिशापणार सांगचें म्हणून कोपारी पिशापणारी सांगून सोडलें दुर्योधनाले युधिष्ठिरान कोणा म्हूण आपय तांगे लोटी युद्ध करी म्हूण सांगून कडेरी दुर्योधन सांगता काय म्हाका भारी संतोश जालो युधिष्ठिरा आतां म्हगेलें तुगेलें जीवन कैद जावचें जाल्लें मंतार जल्लींचे आमी जाल्यार इतले काळ नातिले एक आपणेपण म्हणटा पळय म्हाका तुगेलें वैरात दिसता जायत तूं सांगल्या बरी हांव कोणा लोटी युद्ध करता म्हणून पळोवन घेता म्हाका विंगड कसलें आयुध नाका म्हाका गदा युद्ध मात्र पुरो फक्त न्ही एका कडेन येयात तुमी म्हगेल्या युद्धाक हांव 5 जनां की युद्ध करता युधिष्ठिरा भारी संतोश जातकै युधिष्ठिर सांगतकै म्हगे लोटी युद्ध करतो म्हणून कडेरी भीमेन योत्से गदया सदा हिमय म्हणटा तो म्हळ्यार तूं न्ही अर्जुन नकुल सहदेव तांणी मेगेल्या पशी तुमी 4 जण मेगेल्या पशी भारी दुर्बल हां म्हाका मेगेल समाज युद्ध करतले जावकाची भीमा ओटू युद्ध करता हांव तेव्हा भीमाकय गदा युद्ध कोत्तस म्हाका गदेच प्रिय विंगडा युद्ध म्हाका नाका म्हूण सांगून भीमा लोट युद्ध करता म्हूण म्हणटा न्हय कडेरी हांगा युधिष्ठिर हांव तुगे लोट युद्ध करता म्हूण म्हणटा जाल्यार तो भीमा वटू युद्ध करता म्हूण म्हणटा तेन्ना कृष्ण युधिष्ठिरा सांगतकै तूं एक चुकी केल्ली कसलें म्हूण म्हणल्यार पळय कोणाला वट म्हूण युद्ध करी खंयचे युद्ध म्हूण जाय म्हूण सांग आमगेल्या 5 जणांनी तूं कोणा आपयल्यार आमी येताच हें व्हड चुकी कित्याक म्हण तुका दुर्योधनाले साहस कितलें म्हूण गोतना भारी अपायकारी विशय जाल्लो दुर्योधनान आतां भीमा आपयलें देखून जाल्लें फकन चुकून दुर्योधनान गद घेवन तुमकां 4 जणां आपयले जाल्यार तुमकां 4 जणांक मारची तितलो बलिश्ट तो भीमसेन आनी हेच पळय खंयचे जेव एक उपायान युद्धांत गेलो काशिबाई बलांत भीमाक समान आशिल्लें कोणेय नांची तें म्हाकाय गोतस जाल्यार दुर्योधनय बलिश्टूची मात्र न्ही भीमाले गेलूच्या शताय गताय प्रयत्न तो आतां करता म्हूण म्हणटा तेदना वो सांगता कसो गोतस आतां तूं कोणाले 4 जणां लोट युद्ध करी खंयच्या आयुधान युद्ध करी म्हळें जाल्यार ताणें भीमा सोडून तुमकां 4 जणां बीन आपयले जाल्यार हाता येयलें राज्य वापस ताका दिल्या बरी जाता आशिल्ली त्या म्हळ्यार दुर्योधना एदुरसूच्या गदा युद्धांत कोणाकय जायना म्हूण तेदना भीम म्हणालो कृष्णा तुगेले आशिर्वाद म्हाकाच न्हय ताणें म्हाका आतां युद्ध आपयलां न्हय हांव ताका चलवयता म्हूण कृष्णा भारी संतोश जालो म्हणाल भीमा म्हाका सुरवेक गोतस युधिष्ठिरान वापस राज्य सिंहासनार बैसून चक्रवर्ती जावं कारण तूंच जाता म्हूण म्हळें म्हाका गोतस पुरे धृतराष्ट्राल चेडवान तुवें दीश मारलें म्हणटा न्ही हो कडेचो वय बाय हाकाय दीश मारचे तुवेची दीश मारल्यार लायक इताका गोतस नानतल्यार भीमान 99 कौरवां मारले एकल्या मारू जायनी म्हूण म्हणटाचें तेच्या न्हू हागेल बोट युद्ध करून हाकाय तूंची दीश मारी गदा युद्धांत तुका गोतना नतील तसल कसले पट्टू गिट्टू ना तूं छंद करून युद्ध करता जाल्यार मन युद्धा वैरी दवर इताकूच दुर्योधनूय सामान्य न्ही गोदा युद्धांत भारी बुद्दंतू मात्र न्ही तीव्र चलनेचो म्हळ्यार बग्गी खंयची पेट्टू कशी गुण कशी मारता म्हूण कोणाकय कळना म्हूण आनी सांगतरस दुर्योधनाले भीम सीधा चमकल दुर्योधनाले मेगा लोट युद्ध करी दुर्योधना तूं आमकां कसं केला पुरे स्मरण करी तूं विसरला रे हांव तुका त्या युद्ध करता उडगास करता मरणावत आमकां पेटयलें लाक्षाग्रह दहन करूं पळयल्लें आमकां दीश मारूं पळयल्लें द्रौपदील वस्त्रापहरण केलेलें म्हाका विश घाल न्हू दीश मारूं पळयल्लें शकुनील वटो मोसाद द्यूत केलेलें तुगेले पुरे पापकार्याचें फल तुवें अनभयसुका आजी तशें हांव करता तुगेल निमती कितली वीरादी वीर रणरंगांत येवन युद्ध करून मेलींची भीष्म शरशय्यर पडला तुगेल निमतीची कळव्या कडेर तई आचार्य द्रोणाक आमी गुरू म्हूण मर्याद दिवन मर्यादेर पळोवक म्हूण लेखिल्लें तसलो तोवय मेल्लो वय कर्णू तो रणरंगांत
मोरन पळलं तुगेल निमतीची तू आम्ही कर्ण मारले म्हणून म्हणलेले विषय ಅಂತ ನಂತನ ಮೇ ಜಲ ಕರ್ಣ मोर कारण करून कोण गेले आमगेल मावळो शल्यू तुगेल निमती मेललो तुगेले पुरे भावंडांक हांव मारला कोणाला निमती तुगेल निमतीची इतले जनाल मरणा कारण जल तुका तुका नुता सोडत म्हणून इले कोणका तुका दिश मारनो मिगल अण्णाक हांव राज्यಕ್ಕೆ ಹೊಂದಿತ್ತಾ म्हण सांगता दुर्योधनु भारी तिरस्कारार पळयतके तेदनाय ताका हंकारो सांगत काही उल्लोत नाका भीमा तू कार्यतय मेगलाक युद्ध करून दाखय यू कशी युद्ध करता म्हणून हांव पळयता द्वंद्व युद्धा खातीर तुका आपयता गदा युद्ध करुया आमी द्वंद्व युद्ध करता म्हणून कितले की वर्षान त्या गदा युद्ध तुगेल्या कोरका म्हणून कितले की वर्षान राखून बशिलो म्हाका येद्दोळू कोणेय गदा युद्धान तू सालसायनी ह्या लोकांनी 3 लोकांत मेगेल्याक एदूर राबून गदा युद्ध करतल कोणेय नाची देवेंद्र समेत ना यो तू युद्ध करी कळव्या तुमगेले 5 ಜನಲಂತೂ कोणाकय आयकी करी म्हणले जाल्यार ते समयुद्ध गोतना तिले ते अर्जुनु नकुलू सहदेवू युधिष्ठिर पुरे म्हाका सलेक मेगल असल बलिष्ठ आवट युद्ध करका जाल्यार खंय तुगेल तू सम शिवाय तांनी कोणेय न्ही एक कसं म्हण म्हळ्यार म्हाका तू मात्र गदा युद्ध एदुरसिता सर्वश्रेष्ठ हांव मेगेल नंतर सांगता तो सर्वश्रेष्ठ मेगेल गुरु बलराम तागेल नंतर हांव मेगेल नंतर शल्यू ताजी नंतर चारीचे प्लेस तुका कळव्या तुमगेल पुरे जनाल पशे हांव श्रेष्ठ म्हणून बलरामान सांगनी मे यो यो मेगेल वटी युद्ध करी म्हण कडेरी युधिष्ठिर सांगता दुर्योधना तू कवचो घालून घे अंगाक केस पुरे बांदून घे आनी कसं तुका जाई ते पुरे तयार पुरे सिद्ध करी मागीर युद्ध करी म्हणून म्हणटा दुर्योधनु वै हे परे कोरका न्हय म्हूण सांगून लेखता ताका युधिष्ठिराल वैरी कसले वैर न्ही वैर पुरे भिमाले वैर आशिल्ले ताका जाल्यार ताका युधिष्ठिराले इंद्रप्रस्थ राज्याचे वैभव पळयतना आशी जल्लेले वै सर्व अन्याय केले जाल्यार युधिष्ठिराले वैर ताका गौरव आशिल्ले वै दिसली की ताका कर्ण पांडवांगेलो पूत म्हणून म्हळ्यार भीष्मान सांगला न्हय पांडवांगेले भाव म्हणून आतां दिसता की वै कर्णाल गुण न्ही युधिष्ठिराल गुणाक होली कस म्हूण सांगून दिसतरच ताका पुरे आलोचन पुरे फाय करुया कसं म्हणून आज युद्ध करुया म्हण तागेल कवच धारण करी म्हणला न्हय तागेल भांगरा कवच हाडून घालून घेतले काही माथ्यार किरीट घालून घेतले काही आनी युद्धाक तयार जावन राबला गदनी घेवन त्या वेळार थंय बलराम येता फायची काणी आमी आजी नंतरची काणी आमी फाय पळोवया आजी सांगिल्ले सर्वय काणी मध्वांतर्गत श्रीकृष्ण परमात्मा चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।